वाशी अंकुरम शाळेत विज्ञान प्रदर्शन, विविध प्रात्यक्षिक. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वाशी येथील अंकुरम विद्या मंदिरमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सकाळी प्रदर्शनाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली. या प्रदर्शनात प्राथमिक इयत्ता 9वी पर्यंतच्या एकूण 259 विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादरीकरण करून सहभाग नोंदवून 292 वैज्ञानिक प्रयोगांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण, ऊर्जा, आरोग्य, तंत्रज्ञान, शेती व जलसंवर्धन यांसारख्या विविध विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. विज्ञान प्रदर्शनाच्या मूल्यमापनासाठी परीक्षक म्हणून कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथील डॉक्टर अशोक हुंबे, डॉक्टर महेश गुरमे, प्राध्यापक बलवान कांबळे यांनी काम पाहिले. तसेच वाशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिक्षण सुधाकर कोल्हे व केंद्रप्रमुख कैलास चौधरी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. या विज्ञान प्रदर्शनात पालकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहिले व त्यांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान शिक्षिका शबनम काझी, समन्वयक मीनाक्षी जाधव, गंगा पवार व सर्व शिक्षकांनी केले. आयोजनासाठी संचालक श्री राजेश आवटे आणि मुख्याध्यापक श्री सोमनाथ स्वामी यांनी मुलाचे मार्गदर्शन केले. अंकुरम विद्या मंदिर वाशी या प्रशालेत 28 फेब्रुवारी रोजी सायन्स डे म्हणजे त्याच दिवशी सायन्स एक्झिबिशन्स हा दिवस साजरा करण्यात आला आणि यात कक्षा 6वी या विद्यार्थ्याने सेव्ह अर्थ वर्किंग मॉडेल याचं एक्सपेरिमेंट तयार केलेला आहे. Good morning, sir. Good afternoon, sir. My name is Arohi. Today I am explaining a wonderful model. My model name is a Save Earth Working Model. Thank you. यानंतर आता पुढचं प्रोजेक्ट आहे ते म्हणजे हायड्रोलिक पॉवर रोबोट. तर या विद्यार्थ्याने एक सुंदर रोबोट असं तयार केलेलं आहे. तर ते कसं तयार केलेलं आहे आपण त्याच्याकडनं ऐकू. आणि ही explanation hydraulic system use liquid usually water or oil to transmit force from one place to another place. It works on Fresnel's law. When pressure is applied to a liquid, it is transmitted equally on all side. Then how does hydraulic robot work? The model use syringe filled with water. The syringe are connected. My name is Anu. Today I will explain a wonderful project Save Earth Working Model shows different ways protect our planet from pollution and my model first is a tree, and second is a wine, and third is a solar energy, and oxygen. तर पुढचं जे मॉडेल आहे ते आहे फायर सेफ्टी अँड सेव्ह इलेक्ट्रिसिटी. आता या विद्यार्थ्यांनी फायर सेफ्टी कसं असतं त्याच्यासाठी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. तर बघूया त्यांनी कसं तयार केलेलं आहे. This is our project. This project is based on the fire safety and save electricity. We can conduct this project on. There is 2 months ago. There is one accident is there at house. At night there is the fire and no one don't know that there is the fire and they burn in that fire. So we make this project to show how it's help. When the fire go nearby it make alert to आता पुढचं प्रोजेक्ट जे आहे ते इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे. तर हे प्रोजेक्ट आहे ऍडव्हान्स वॉटर मॅनेजमेंट. म्हणजे वॉटरचं मॅनेजमेंट हे ऍडव्हान्स पद्धतीने कसं करायचं हे या प्रोजेक्टद्वारे तयार करण्यात आलेलं आहे. हे प्रोजेक्ट कसं आहे तर आपण या विद्यार्थ्यांद्वारे
ते एक्सप्लेन करून घेऊ. Good afternoon. My name is Sanvi Sanjeev Garad, student of Ankuram Vidya Mandir, Vashi. My project name is Advanced Water Management. When rainwater comes, we have one storage tank. We installed one pipe here, and it will go in the well. After that, we will use this rainwater in car washing. Here we have one storage tank. After car washing, the water will go in that storage tank. Here we installed one. इलेक्ट्रिसिटी ना. आता पुढचं जे प्रोजेक्ट आहे ते आहे हायड्रो इलेक्ट्रिसिटी. कक्षा इयत्ता 7वीतलेच विद्यार्थी आहेत. तर हे प्रोजेक्ट कसं तयार केलेलं आहे आपण हे त्यांच्याकडनं ऐकू. Hydroelectricity is electricity made from moving water stored at height. When water flowing down, it has energy. Turbine starts rotating. Turbine is joined with small motor. When motor starts rotating, it produces electricity. From that electricity can we glow LED bulb. जे प्रोजेक्ट आहे ते आहे सोलर एनर्जी. तर या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असं मॉडेल तयार केलेलं आहे. तर सोलरचं याच्यात दाखवण्यात आलेलं आहे. तर ते मॉडेल कसं आहे आणि त्यांना काय सांगायचं आहे हे आपण त्यांच्याकडनं ऐकू. Aim of this project is to show energy saving by using smart systems and promote pollution free energy. Advantages of this project is: first, saves electricity through automation; second, low operating cost after installing; and third, reduce आता पुढचं जे प्रोजेक्ट आहे हे 8वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे आणि प्रोजेक्ट आहे कार्बन प्युरिफिकेशन. तर खूप सुंदर असं मॉडेल आहे तयार केलेलं. तर याच्यात या विद्यार्थ्याला काय सांगायचं आहे हे आपण त्याच्याकडनं ऐकून घेऊ. Good afternoon, everyone. My name is Ranveer Praveen Kode. I have made this project because of our India is top 5th most polluted country in the world. So decreasing pollution, I have made this project. So this is factory. The polluted air from the factory comes through this pipe and go to the carbon purifier. Here, cotton purify the carbon from the polluted air, which goes to this chimney, and the polluted air converts into a good and breathing like air, and it's convert into good air. Thank you. असं आहे सायन्स डे म्हटलं आणि सायन्स नसेल तर त्याला अर्थच नाही. तर पुढचं जे आहे हे ह्युमन स्केलेटनवर एक प्रोजेक्ट तयार करण्यात आलेला आहे. तर 8वीच्या विद्यार्थ्यांनी याच्यात बद्दल काय आहे सांगतात ते त्यांच्याकडनं ऐकून. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.